महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या मदतीला पत्नी सुनेत्रा पवार धावल्या आहेत. भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगेंच्या भोसरीत त्यांनी बैठका घेतल्या. पैलवान महेश लांडगेंनी अजित पवारांवर एकेरी भाषेत हल्लाबोल केला. त्यानंतर पतींवर एकेरी भाषेत आरोप करणाऱ्या महेश लांडगेंच्या भोसरीत सुनेत्रा पवारांनी 4 तास ठाण मांडून बरीच जुळवाजुळव केली. महेश लांडगेंवर त्यांनी काही भाष्य केलं नाही, मात्र त्यांच्या विधानसभेत बैठका घेऊन त्यांनी मी पण मैदानात उतरले हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना बघायला मिळत आहे. इथं प्रचार सभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहे. अशातच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपटले आहेत. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका केली. अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी विजय शिवतारे यांना उद्देशून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी ठरवलं तर एखाद्याचा कार्यक्रम करतो, तू कसा आमदार होतो तेच बघतो, अशी टीका केली होती. अजित पवारांच्या याच जुन्या वक्तव्याचा आधार घेत महेश लांडगे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.